नमस्कार, जय श्रीराम. मंडळी, देव कशाने प्रसन्न होतो हा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. मग खरंच सांगा बरं, कशाने देव प्रसन्न होतो? तर याविषयी एक सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतो. तो म्हणतो, व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जायां किम नाम रूपमधिकं किं तत्सुधाम्नो धनं का जाति विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर भक्तिप्रियो माधवः. सुभाषितकार सगळ्यात सुरुवातीला वर्णन करतो की तुम्हाला असं वाटतं का की तुमचं आचरण जर चांगलं असेल तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल? तर तो म्हणतो की असं काही नाहीये. व्याधस्य आचरणम, एक शिकारी वनामध्ये राहणारा त्या वनात कसल्याही आचरणाविना हा शिकारी राहत होता, पण तरीही त्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये तो म्हणतो की तुम्हाला असं वाटतं का तुमच्याकडे जर अनुभव असेल, तुमचं वय खूप असेल, तुम्ही वृद्ध झालेले असाल तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल? तर असं काही नाहीये. ध्रुव बाळ, या ध्रुव बाळाचं वय केवळ 4 वर्षाचं होतं, पण या 4 वर्षाच्या काळात सुद्धा भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याच्यानंतर पुढच्या उदाहरणात तो वर्णन करतो, विद्या गजेंद्रस्य का, एक गजेंद्र नावाचा हत्ती, त्या गजेंद्र नावाच्या हत्तीकडे कसलीही विद्या नव्हती, पण विद्या नसताना सुद्धा देव त्याच्यावर प्रसन्न झाले. तो म्हणतो की तुमच्याकडे विद्या असण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्यानंतर पुढे तो वर्णन करतो, कुब्जायाम किम नाम रूपमधिकम, त्या मथुरेमध्ये राहणारी त्रिकुब्जा ती दिसायला कुरूप होती, व्यवस्थित नव्हती दिसायला, सौंदर्य तिच्याकडे नव्हतं, पण तिच्यावर सुद्धा देव प्रसन्न झाले. म्हणजेच काय, तुमच्याकडे सौंदर्य असण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्यानंतर किंतत सुदाम्नो धनम, सुदामा नावाचं ब्राह्मण, या सुदाम्या ब्राह्मणाकडं कसल्याही प्रकारचं धन नव्हतं, घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं, पण त्याच्यावर सुद्धा भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. त्यानंतर तो उदाहरण देतो, का जाती विदुरस्य, विदुर काका खालच्या जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले. आणि शेवटचं उदाहरण सांगतो, रुग्रस्य किं पौरुषम, उग्रसेन राजाकडे पौरुषत्व नसताना सुद्धा भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले. तर मग मंडळी, या सगळ्यांकडे कुठली गोष्ट होती ज्यामुळे भगवान यांच्यावर प्रसन्न झाले? तर शेवटच्या पदामध्ये सुभाषितकार सांगतो, भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्तिप्रियो माधवः. भगवान या सगळ्यांवर प्रसन्न झाले याचं कारण म्हणजे या सगळ्यांच्या मनामध्ये भगवंताविषयीची अनन्य भक्ती त्या ठिकाणी होती आणि त्या भक्तीद्वारेच भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले. तर मंडळी, यातून सांगायचं काय, तर मनामध्ये जर भगवंताविषयीची अनन्य भक्ती असेल तर बाकी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता आपल्याला त्या ठिकाणी लागत नाही. भगवान आपल्यावर सहज त्या ठिकाणी प्रसन्न होतात. धन्यवाद. शुभम भवतु.